हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच अपडेट पाहत राहा. अविराज हॉस्पिटलमधून बाहेर पडला आणि बाहेर उभी असलेल्या आपल्या कारमध्ये बसून निघून गेला. काही वेळाने त्याची कार त्याच्याच एका फार्म हाऊससमोर येऊन थांबली. अविराज गाडीतून उतरला आणि थेट आतल्या दिशेने चालू लागला. त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अत्यंत भयानक होते. असे भाव याआधी कधीच कोणी पाहिले नव्हते. तो जसजसा फार्म हाऊसच्या आत जात होता तसतशा त्यांच्या कानामध्ये कुणाच्या तरी वेदनादायक किंकाळ्या घुमत होत्या. चालतच तो एका खोलीत गेला. तिथे काळ्या युनिफॉर्ममध्ये हातात भरलेली शस्त्रे घेतलेली अनेक माणसे उभी होती. त्यांच्या सोबत विजयही उपस्थित होता. खोलीच्या मधोमध एक माणूस अत्यंत गंभीर अवस्थेत रक्ताने माखलेला दोरीने घट्ट बांधून ठेवलेला होता. त्याच्या संपूर्ण शरीरावर मोठमोठ्या जखमा होत्या. कोऱ्यांचे फटके आणि चाकूने निर्दयपणे केलेल्या वारांमुळे त्याचे शरीर अक्षरशः विदीर्ण झाले होते. त्याच्या अगदी जवळ उभा असलेला एक माणूस अजूनही त्याच्यावर बेदम मारहाण करत होता. समोर बांधून ठेवलेल्या त्या माणसाच्या किंकाळ्या ऐकत अविराज पुढे गेला आणि त्याच्याजवळ उभा राहिला. हाताने इशारा करत त्याने मारहाण करणाऱ्याला थांबवलं. समोर बांधलेला तो अर्धमृत माणूस अविराजला पाहताच दयेची भीक मागत अत्यंत कष्टाने बोलला, "ए सर, प्लीज मला सोडून द्या. माझ्याकडून चूक झाली. प्लीज." त्याचे शब्द ऐकताच अविराजने त्याला केसांनी पकडलं. दात ओठात आवळत तो संतापाने म्हणाला, "तू चूक नाही, गुन्हा केला आहेस. माझ्या अनुषाला हात लावून तिला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करून जोपर्यंत ती पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत तू अशाच अवस्थेत मरायची भीक मागत जिवंत राहशील. पण तुला मृत्यू मिळणार नाही." आणि त्यानंतर अविराजचे शब्द ऐकताच त्या माणसाच्या विक्टरच्या डोक्यात अनुषाने पूर्वी म्हटलेली वाक्य घुमू लागली. "मला हात लावायची सुद्धा हिंमत केलीस तर तुझ्यासोबत काय होईल याची कल्पनाही तुला करता येणार नाही. ना तू जिवंत राहशील ना तुला मृत्यू मिळेल." हे सगळे आठवत असतानाच अविराजचा आवाज पुन्हा त्याच्या कानावर आदळला, "जसं तुझ्या भावाला मारलं त्याहूनही भयानक मृत्यू मी तुला देईल." अविराजच्या तोंडून हे ऐकताच आपल्या भावाला विजयने नव्हे तर अविराजने मारले होते हे कळल्यावर विक्टरचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. त्याचे बदलते चेहरे पाहून अविराजने एक क्रूर हसू करत म्हटलं, "हो, बरोबर ऐकलंस. त्या दिवशी तुझ्या भावावर गोळी मीच झाडली होती. विजयने नाही. तुझा भाऊ बेकायदेशीर धंदे करत होता, मुलींची तस्करी करत होता. त्यात विजयची स्वतःची बहीणही होती. म्हणूनच आम्हा दोघांना त्या दिवशी तुम्हा भावाशी 2 हात करावे लागले. पण तुझ्या भावाने विजयच्या बहिणीवर अमानुष अत्याचार केलाय आणि विजयच्या डोळ्यांसमोर तिला गोळी घातली. विजय तिचा मृतदेह छातीत धरून दगडासारखा बसून राहिला होता आणि ते सगळं पाहून तुझ्या भावाला आनंद होत होता. तेव्हा मी त्याच्यावर गोळी झाडली. एक नाही, संपूर्ण मशीन गन रिकामी केली त्याच्यावर." आणि त्यानंतर हे बोलताना अविराजच्या डोळ्यातून जणू आगच ओकत होती. तर मागे उभ्या असलेल्या विजयच्या डोळ्यातून जुन्या आठवणीमुळे अश्रू वाहू लागले होते. पुन्हा पुढे येत अविराज विक्टर समोर उभा राहिला आणि म्हणाला, "त्या दिवशी तुझ्या भावाने जे केलं तेच तू माझ्या दुसऱ्या बहिणीसोबत करायचा प्रयत्न केलास. त्यावेळी मी तिला वाचवू शकलो नव्हतो. पण यावेळी तसं झालं नाही. माझी बहीण सुरक्षित आहे हो. फक्त तिची स्मरणशक्ती काही काळासाठी गेली आहे आणि जोपर्यंत ती पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत तुझ्याकडे वेळ आहे. तेवढे दिवस जग." अविराजने जवळ ठेवलेल्या ताटातून लाल मिरची पूड आणि मीठ उचलले आणि विक्टरच्या ताज्या जखमांवर भुरभुरले. ज्या जागी त्याला गोळी लागली होती त्या जखमेवर लाल मिरची चोळत तो थंड
आवाजात म्हणाला. पण दुर्दैवानं उरलेले शेवटचे दिवस सुद्धा तू शांततेत जगू शकणार नाहीस. माझ्या अनुषावर तुझे तुझे घाणेरडे हात टाकून तू फार मोठी चूक केलीस. अविराजच्या या कृत्यामुळे विक्टरच्या भयानक किंकाळ्या संपूर्ण खोलीत घुमू लागल्या. हात स्वच्छ करत अविराजने आपल्या माणसांना विक्टरची चांगली काळजी घ्यायला सांगितली आणि तो तिथून निघून गेला. त्याच्या मागोमाग विजयही बाहेर पडला आणि त्यानंतर रात्रीचा वेळ होता. साहिल अनुषाला भेटून निघून गेला होता. अनुषा फार हट्ट करत होती, पण साहिल आणि डॉक्टरांनी तिला समजावलं. तेव्हा कुठे ती हॉस्पिटलमध्ये थांबायला तयार झाली. नर्सने तिला रात्रीचे जेवण आणि औषधं दिली होती. त्या क्षणी अनुषा गाढ झोपेत होती. अचानक तिच्या वॉर्डचा दरवाजा उघडला आणि अविराज आत आला. तो खूप वेळेपासून चॅट करत होता. अनुषा झोपली की तो येऊन थोडा वेळ तिच्याजवळ बसू शकेल एवढीच त्याची इच्छा होती. अविराज चालत आत आला आणि अनुषाच्या जवळ येऊन बसला. इंजेक्शनच्या प्रभावामुळे अनुषा सध्या गाढ झोपेत आहे, त्यामुळे ती लगेच उठणार नाही हे त्याला माहीत होतं. काही वेळ तो फक्त तिच्याकडे एकटक पाहत राहिला. अविराजचे डोळे अगदी निर्जीव दिसत होते, सुजलेले, लाल झालेले. कदाचित तो खूप वेळ रडला असावा. अनुषाकडे पाहत असतानाच अचानक अविराजच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला आणि थेट अनुषाच्या हातांवर पडला. भानावर येत त्याने पटकन आपले अश्रू पुसले आणि तिच्या गालावर हात ठेवत तो हळूच बोलू लागला. हे माझ्याच बाबतीत का घडलं? परवापर्यंत आपण किती आनंदात होतो ना? कालपर्यंत तरी तू फक्त माझीच होतीस, माझी अनुषा, आणि आज अचानक तू माझ्यापासून इतकी दूर गेलीस की मला ओळखायलाही नकार देतेस. तुला भेटण्यासाठी, तुला एकदा स्पर्श करण्यासाठी सुद्धा मला तुझ्या झोपेची वाट पाहावी लागते. तू मला सोडून गेलीस तेव्हाही इतकं दुखलं नव्हतं, कारण तेव्हा मला माहीत होतं की चूक माझी होती. पण आता नेमकी कोणती चूक केल्याची शिक्षा मला मिळते आहे. त्यानंतर तू जेव्हा त्या साहिल सोबत इतकी आनंदी होतीस तेव्हा मला काय सहन करावं लागलं असेल याची तुला कल्पनाही आहे का? शुद्धीवर येताच तू आधी माझंच नाव घ्यायचीस, पण शोधायचीस, आणि आज तू त्याचं नाव घेतलंस, त्याला शोधलंस. मी तुला माझ्या मिठीत घेतलं तेव्हा तू मला ओळखायलाच नकार देत मला दूर ढकललंस. पण तो साहिल जेव्हा तुला भेटायला आला होता तेव्हा क्षणाचाही विलंब न करता तू त्याला मिठीत घेतलंस. आज पहिल्यांदाच मला असं वाटतंय की मी नसतो, कुणीतरी दुसराच असतो तर किती बरं झालं असतं. थोडा थांबून पुन्हा डोळ्यातले अश्रू पुसत तो म्हणाला, असं समजू नकोस की मी तुझ्यावर रागवलेलो आहे किंवा तक्रार करतोय. तुला माहीत आहे ना, मी माझ्या भावना कोणासमोर व्यक्त करत नाही. तुझ्याशिवाय माझं असं कोण आहे ज्याच्या जवळ मी मन मोकळं करू शकतो? प्लीज लवकर बरी हो आणि माझ्याकडे परत ये. हे सगळं जे काही आहे आता माझ्याने सहन होत नाहीये. असं म्हणत त्याने अनुषाच्या छातीवर आपलं डोकं ठेवून पुन्हा रडायला सुरुवात केली. आणि त्यानंतर अशीच ती संपूर्ण रात्र तो अनुषाजवळ राहिला. पुढच्या सकाळी अनुषाची झोप मोडली. तिने हळूहळू डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहिलं. तेव्हाच तिला जाणवलं कोणीतरी तिच्या जवळ होतं, पण ती शुद्धीवर येण्याआधीच तो निघून गेला असावा.
ती उठून पलंगावर बसत असतानाच नर्स खोलीत आली. नर्सला पाहताच अनुषाने विचारलं, माझ्या खोलीत कोणी होतं का? त्यावेळी सकाळचं जेवण घेऊन आलेली नर्स नर्स प्लेटमध्ये अन्न काढत होती. अनुषाचा प्रश्न ऐकून तिचे हात क्षणभर थांबले. कारण अनुषाजवळ कोण होतं हे तिला माहिती होतं. तरीही तिने लगेच उत्तर दिलं, नाही, कोणीच नव्हतं. मी आत्ताच आले. माझ्या आधी कोणीही आलेलं नाही, नर्सने सांगितलं. आणि त्यानंतर हे ऐकून ती पुन्हा आपलं काम करू लागली. नर्सचा स्पष्ट नकार ऐकून अनुषा म्हणाली, आश्चर्य आहे, जर कोणीच आलं नसेल तर मला असं का वाटते की कोणीतरी माझ्या जवळ होतं आणि कदाचित पूर्ण रात्रभर. अनुषाचे शब्द ऐकून नर्स मनातच म्हणाली, नशीब किती वाईट असतं ना. सर पूर्ण रात्र इथेच होते यांची काळजी घेत, पण ते सगळं असूनही हे त्यांना सांगता येत नाही. आणि या बेशुद्ध अवस्थेत सुद्धा त्यांना कुणीतरी जवळ होते हे जाणवले, पण तरीही त्यांना त्याची आठवण नाही. देवा, या दोघांनाही लवकर बरं कर. ही अवस्था आता माझ्याही डोळ्यांसमोर पाहवत नाहीये. त्यानंतर नर्सने अनुषाला नाश्ता करून दिला, औषधं दिली आणि तिची ड्रेसिंगही केली. असेच काही दिवस निघून गेले. अनुषा अजूनही हॉस्पिटलमध्येच होती. साहिल तिला भेटायला येत असे आणि अविराज मात्र ती झोपल्यानंतर आकार रात्री तिच्या जवळच थांबत असे. या सगळ्या कामात सानिया एकदाही अनुषाला भेटायला आली नव्हती. याचं अनुषाला थोडंसं वाईट वाटत होतं. राधिकाजी रोज दुपारी श्रेयासोबत अनुषासाठी स्वतःच्या हाताने पौष्टिक जेवण बनवत आणत. त्या प्रेमाने तिच्यासाठी डबा उघडत आणि बराच वेळ तिच्याजवळ बसून गप्पा मारत. हळूहळू अनुषा पुन्हा एकदा राधिकाजींच्या खूप जवळ आली होती. खरं तर राधिकाजी नेमक्या कोण आहेत आणि तिच्यासाठी एवढं सगळं का करत आहेत हे अनुषाला माहीत नव्हतं. पण त्यांच्या निस्वार्थ प्रेमामुळे अनुषाला त्यांच्याशी एक वेगळीच जिव्हाळ्याचं नातं जाणवत होतं. विजयही कधी कधी येऊन अनुषाला भेटून जायचा आणि त्यानंतर आता अनुषाची प्रकृती बरीच सुधारली होती. आज तर तिने हट्ट धरून हॉस्पिटलमधून डिस्चार्जही घेतला होता. तिला असं वाटत होतं की तिच्या आग्रहामुळेच तिला डिस्चार्ज मिळाला आहे. पण प्रत्यक्षात मात्र नेहमीप्रमाणे तिच्या हट्टापुढे नमते घेत अविराजनेच तिचा डिस्चार्ज करून घेतला होता. अनुषा तयार होऊन वॉर्डमध्ये बसली होती. साहिल तिला घ्यायला येणार होता. तेवढ्याच साहिलचा फोन आला. त्याला काही अत्यावश्यक काम असल्यामुळे तो येऊ शकणार नव्हता. हे ऐकून अनुषाचा चेहरा उतरला. ती एकटीच वॉर्डमधून बाहेर निघणार तेवढ्यात अविराज तिथे आला आणि म्हणाला, तुला हरकत नसेल तर मी तुला घरी सोडतो. आणि त्यानंतर अविराजला अचानक समोर पाहून अनुषाने मनात विचार केला, हा माणूस इतके दिवस दिसलाच नाही आणि आता अचानक कुठून आला. मग लगेच स्वतःलाच प्रश्न करत ती मनात म्हणाली, पण एक मिनिट, तो दिसला नाही तर मला का फरक पडला? मी तर यांना ओळखत सुद्धा नाही. ती हे सगळं विचारतच होती तेवढ्यात अविराजने तिच्या हातातून बॅग घेतली आणि दुसऱ्या हाताने तिला सावधपणे धरत बाहेर नेऊ लागला. अविराजने हात धरताच अनुषाला एक विचित्र ओळखीसंच वाटलं. जणू हा स्पर्श काहीतरी जुना आहे. तिने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं, पण काहीच न बोलता त्याच्यासोबत जाऊन कारमध्ये बसली. कार निघाली आणि त्यानंतर अविराज कार अनुषाच्या घराकडे नेत होता, पण गाडी आपल्या घराकडे. अमिषा
पॅलेसच्या दिशेने वळलेली पाहून अनुषा थोडी घाबरत म्हणाली, अरे आपण इथे का वळत आहात? आणि त्यावेळी माझ्या घराचा रस्ता तर दुसऱ्या बाजूला आहे, अनुषा म्हणाली. अनुषाच्या बोलण्यावर अविराजला जाणवलं की त्याला अनुषाला तिच्या घरी सोडवायचं होतं, स्वतःच्या घरी नाही. हे लक्षात येताच काहीही न बोलता त्याने गाडीला यू टर्न घेतला आणि अनुषाच्या घराच्या दिशेने वळवली. थोड्याच वेळात अविराजची कार अनुषाच्या घराबाहेर येऊन थांबली. गाडी थांबताच अनुषा पटकन खाली उतरली. बॅग घेत अविराजला हलकसं थँक्यू म्हणत ती घाईघाईने घरात निघून गेली. अनुषा आपल्यापासून दूर जाताना पाहून अविराजच्या मनात एक वेदनादायक भावना दाटून आली, पण तो तरीही काही करू शकणार नव्हता. ती पूर्णपणे घरात जाईपर्यंत तो तिच्याकडे पाहतच राहिला. मग कार सुरू करून तो तिथून निघून गेला. 2 दिवसांनी आज अनुषा एका कॅफेटेरियामध्ये आली होती, जिथे ती आणि साहिल नेहमी यायचे. ती बसून त्याची वाट पाहत होती. तेवढ्यात कुणीतरी मागून येत तिचे डोळे हाताने झाकले. तो ओळखीचा परफ्यूमचा सुगंध जाणवतात अनुषाला कळलं की तो साहिलच आहे. हलकीशी हसत अनुषा म्हणाली, साहिल? तिने त्याच्या हातांवर आपला हात ठेवत म्हटलं. साहिल, मला माहीत आहे तूच आहेस. आता नाटक बंद कर आणि सरळ समोर ये. तसंही तू नेहमीसारखा पुन्हा अर्धा तास उशिराच आहेस. अनुषाने इतक्या सहज ओळखल्याचं पाहून साहिल समोर आला. लहान मुलांसारखा तोंड वाकडं करत तो म्हणाला, अरे यार अनु, तू पण ना, इतकं पटकन कसं ओळखलंस? आणि त्यावेळी साहिलचा तो बालिश चेहरा पाहून अनुषा हसली. त्याचे गाल ओढत ती म्हणाली, ठीक आहे ठीक आहे, पण आता आता असा चेहरा करू नकोस, फार विचित्र दिसतोयस. आणि सांग, आज एवढा उशीर का झालाय? अनुषा म्हणाली. साहिल खुर्चीत बसत खिशातून काहीतरी काढत म्हणाला, ठीक आहे मान्य, उशीर झालाय, पण त्याची भरपाई तरी मी करतोय ना. असं म्हणत त्याने अनुषासमोर 2 मोठ्या साईजच्या चॉकलेट्स ठेवल्या. हे पाहताच अनुषा क्षणभर खूपच उत्साहित झाली, पण जसं तिने नीट पाहिलं तसं तिचा उत्साह क्षणात मावळला. अनुषाच्या चेहऱ्यावरचा तो अचानक बदल पाहून साहिलने विचारलं, अरे काय झालं, तुला आवडलं नाही का? आणि त्यावेळी अनुषाने चेहऱ्यावर खोटीशी हसू आणत म्हटलं, नाही रे, तसं काही नाही, थँक्यू, पण कदाचित तू विसरलास, मला डार्क चॉकलेट आवडत नाही, मला व्हाईट चॉकलेट जास्त आवडतात. आणि त्यावेळी हे ऐकताच साहिलने जीभ दातांखाली दाबत मनातच विचार केला, आठवण तर तेव्हाच राहील ना जेव्हा माहिती असेल. आजवर कधी लक्षच दिलं नाही की तुला काय आवडतं आणि काय नाही. मग पुन्हा निष्पाप चेहरा करत त्याने अनुषाच्या हातातून चॉकलेट्स घेत म्हणाला, आय एम सो सॉरी, माझ्या लक्षातच राहिलं नाही, हे मला दे. तुला हे खायची गरज नाही. पुढच्या वेळी मी फक्त व्हाईट चॉकलेट्स आणेन आणि 2 नाही 4 आणेन, ओके? साहिलचा असा प्रेमळ स्वभाव पाहून अनुषा हळुवारपणे त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली, काही हरकत नाही साहिल, तू पहिल्यांदाच माझ्यासाठी काहीतरी आणलं आहेस आणि मी नाकारू? चालेल, मी डार्क चॉकलेट खात नाही, पण आज खाईन. यानंतर दोघांनीही आपल्या आवडीची कॉफी ऑर्डर केली आणि हसत खेळत खूप वेळ गप्पा मारत बसले. त्याचवेळी कॅफेटेरियाच्या बाहेर एक काळी कार बराच वेळ उभी होती. अनुषा आत आली तेव्हापासून ती कार तिथेच होती.
ती कार दुसऱ्या कुणाची नव्हे तर अविराजचीच होती. गेल्या काही दिवसात अविराज अनुषासोबत नसला तरी तिच्यावर त्याची नजर कायम होती. तिला काही अडचण तर नाही ना याची तो सतत काळजी घेत होता. कारमध्ये बसलेला अविराज अनुषा आणि साहिलला हसत खेळत एकमेकांसोबत वेळ घालवताना पाहत होता. आपल्या डोळ्यांसमोर स्वतःचं प्रेम दुसऱ्याबरोबर पाहणं आणि तरीही काहीच करू न शकणं हे त्याच्यासाठी असह्य होतं. त्याच्या मनात ते क्षण डोळ्यांसमोर उभे राहिले जेव्हा अनुषा स्वतःच्या हाताने त्याच्यासाठी कॉफी आणि स्वतःसाठी चहा बनवून बाल्कनीत येत असे. दोघं तिथे बसून तासनतास गप्पा मारत चहा पित असत. काही वेळाने अनुषा आणि साहिल कॅफेतून बाहेर आले. बाईकवर बसून ते तिथून निघून गेले. त्यांच्या निघताच अविराजनेही आपली गाडी सुरू केली आणि त्यांच्या मागे गेला. थोड्या वेळात साहिलने अनुषाला तिच्या घराबाहेर सोडलं. अनुषा बाईकवरून उतरली. साहिलला बाय म्हणत आत जायला लागली. तेवढ्यात साहिलने तिचा हात धरून तिला थांबवलं. असं निघून जाणार? नीट बाय तरी बोल, तो म्हणाला. आणि त्यानंतर साहिलचं आजचं वागणं अनुषाला थोडंसं विचित्र वाटलं, पण तिने काही बोललं नाही. हसतच ती परत त्याच्या जवळ आली आणि त्याला मिठी मारली. पुन्हा बाय म्हणत आत वळणार तेवढ्यात साहिलने तिला पुन्हा थांबवलं. हे काय होतं अनु? तुला समजत नाहीये का मी काय म्हणतोय? असं म्हणत तो बाईकवरून उतरला. हेल्मेट काढत तिच्या जवळ आला आणि तिला कमरेतून धरून स्वतःकडे ओढलं. अनुषा फक्त आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. मग साहिलने एका हाताने तिचा चेहरा धरला आणि तिच्या अगदी जवळ झुकू लागला. हे जाणवताच अनुषानेही डोळे मिटले. दूर कारमध्ये बसलेला अविराज हे सगळं पाहत होता. त्या क्षणी त्याच्या आत काहीतरी तुटल्यासारखं वाटलं. गेल्या काही दिवसात त्याची अवस्था खूपच बिघडली होती. डोळे सुजलेले, भोवती गडद काळी वर्तुळे हे स्पष्ट दाखवत होतं की तो अनेक रात्री नीट झोपलाच नव्हता. आणि झोप तरी कशी लागणार होती त्याची अनुषा, जी आता त्याच्या जवळ नव्हती? अविराजचा आता स्वतःवरचा ताबा सुटला होता. संतापाने लालबुंद झालेला तो गाडीतून उतरून साहिलकडे पुढे सरकतच होता. तेवढ्यात त्याने पाहिलं की अनुषाने अचानक साहिलला स्वतःपासून दूर ढकलले. अनुषाने असं अचानक केल्यामुळे साहिल सावरू शकला नाही आणि तोल जाऊन थेट आपल्या बाईकवर आपटला. थोडा संतापात तो अनुषाकडे पाहत म्हणाला, व्हॉट द हेल अनुषा, असं अचानक मला ढकलायचं कारण काय? अनुषालाही स्वतःला समजत नव्हतं की तिने असं का केलं. ती गोंधळलेल्या आवाजात म्हणाली, माहीत नाही साहिल, मला काहीतरी बरोबर वाटत नाहीये. उद्या कॉलेजमध्ये भेटूया, बाय. इतकं बोलून ती लगेच घरात शिरली. अनुषाचा हा रिॲक्शन पाहून साहिलने रागात मूठ आवळली आणि ती बाईकवर आपटत म्हणाली, शेट, तो माणूस नेमका आहे तरी कोण, ज्याच्या आठवणी अनुषाला आठवतही नाहीयेत, तरीसुद्धा तो तिला इतका अस्वस्थ करत आहे आणि मला तिच्या जवळसुद्धा येऊ देत नाही. असंच चालू राहिलं तर तिला सगळं लवकरच आठवायला लागेल. नाही, त्याआधी मला काहीतरी करायलाच लागेल, जेणेकरून तिला सगळं आठवलं तरी ती माझ्याच जवळ राहील. अनुषाच्या घराकडे एक नजर टाकून तो बाईकवर बसला आणि तिथून निघून गेला. दुसरीकडे अनुषाच्या या वागणुकीमुळे अविराजच्या चेहऱ्यावर खूप दिवसानंतर एक स्मित झळकलं. हसत तो स्वतःशीच म्हणाला, मला तू आठवत नसलीस तरी मला तू अजूनही फील करतेस. आणि साहिल, अनुषाच्या मेंदूतून मी पुसला गेलो असेन, पण तिच्या हृदयातून नाही. तिथे अजूनही फक्त मीच आहे आणि मीच राहणार. जे करायचं आहे ते करून घे, पण माझी अनुषा शेवटी माझ्याच जवळ परत येणार आहे. हे बोलून तोही आपल्या कारमध्ये बसला आणि निघून गेला. इकडे अनुषा धावतच आपल्या खोलीत
पोहोचली. तिने दरवाजा बंद केला आणि त्याला पाठ टेकून उभी राहत खोल खोल श्वास घेऊ लागली. साहिल तिला किस करायला झुकला तेव्हा नेमकं तिच्याबरोबर काय झालं हे तिला समजत नव्हतं. अचानक तिच्या डोळ्यांसमोर एक धूसर दृश्य उमटलं. एका जहाजावर एक मुलगा आणि मुलगी उभे होते आणि दोघंही एकमेकांना वेड्यासारखं चुंबन देत होते. हा अभिराजच्या वाढदिवसाचा सीन होता, जेव्हा दोघं रात्री क्रुझरवर एकमेकांना किस करत होते. अनुषाला त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते, पण त्या दृश्यानंतर तिची अवस्था अजून वाढली आणि त्यानंतर ती चालत जाऊन बेडवर बसली. साईड टेबलवरचं पाणी घेतलं आणि ती प्यायली. थोडा आराम मिळावा, सगळं पुन्हा नीट होईल या विचारानेच ती शांतपणे झोपून गेली. दुसरीकडे विजयच्या ऑफिसमध्ये अविराज त्या क्षणी विजयसमोर बसलेला होता. विजय मात्र एकामागोमाग एक विस्कीचे घोट घेत होता. त्याची ही अवस्था काही बरी नव्हती, कारण श्रेया इतके दिवस त्याच्याशी बोलत नव्हती. घरी सुद्धा तिने आपली खोली वेगळी करून घेतली होती, त्यामुळे विजय आता घरी कमीच जायला लागला होता. विजयने आणखी एक ग्लास भरला आणि तो अविराजकडे सरकवला. आपल्या दोघांमुळे तुमचं आणि आमचं रिलेशन का खराब होतंय? तू जाऊन श्रेयाला सगळं सांग आणि हा विषय संपव, असं म्हणत अविराजने ग्लास हातात घेतला. विजयने काहीही उत्तर दिलं नाही. तो शांतपणे आपला ड्रिंक घेत राहिला. त्याची ही अवस्था पाहून अविराज म्हणाला, ठीक आहे, तुला काही करायची गरज नाही. तू स्वतःलाच अनुषाच्या या अवस्थेसाठी दोषी मान आणि श्रेयालाही. तुला चुकीचं समजू दे, मी स्वतः जाऊन तिच्याशी बोलतो. इतकं बोलून तो लगेच तिथून निघून गेला. सिंघाल मेन्शन. अविराजची कार बाहेर येऊन थांबली. तो उतरला आणि लांब पावलं टाकत थेट आपल्या दिशेने निघून गेला. अविराज लांबूनच लांबचे पावलं टाकत विजयच्या घरात आत आला. त्याला पाहताच हॉलमध्ये काम करणाऱ्या नोकराने त्याला बसायला सांगितलं आणि वर जाऊन श्रेयाला बोलवायला गेला. थोड्याच वेळात श्रेया जिन्याने खाली उतरली. हॉलमध्ये बसलेल्या अविराजकडे पाहून ती म्हणाली, अरे प्रेसिडेंट राठोड, तुम्ही इथे? तेही यावेळी? विजय तर घरी नाहीये, असं म्हणत ती खाली आली आणि अविराज समोरच्या सोफ्यावर बसली. मग तिने एका सर्वंटला बोलावून सांगितलं, सरांसाठी एक कप ब्लॅक कॉफी, साखर नको. श्रेयाचं ऑर्डर ऐकून सर्वंटनं मान हलवली आणि तो किचनकडे निघून गेला. तो गेल्यावर अविराज श्रेयाकडे पाहत म्हणाला, या सगळ्या फॉर्मॅलिटीजची काहीच गरज नाही. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून आलो. त्यानंतर अविराजच्या तोंडून हे ऐकून श्रेया थोडी काळजीत पडत म्हणाली, प्रेसिडेंट राठोड, तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं आहे? कुठे अनुच्या बाबतीत काही घडलं तर नाही ना? ती ठीक आहे ना? आणि त्यावेळी श्रेयाला अनुषाबद्दल काळजी करताना पाहून अविराजने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, डोंट वरी, तिला काहीच झालेलं नाहीये. ती अगदी ठीक आहे. मला तुमच्याशी विजयबद्दल काही बोलायचं होतं. आणि हो, तुम्ही मला प्रेसिडेंट म्हणणं सोडू शकता. मला अविराज म्हणूनच हाक मारा. तसंही नात्यानं तुम्ही माझ्या बहिणी आहात, त्यामुळे नावानं बोलवलं तरी चालेल. विजयबद्दल बोलायचं आहे हे ऐकून श्रेयाचा चेहरा थोडासा गंभीर झाला, पण स्वतःला शक्य तितकं नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली, ठीक आहे अविराज, तुम्हाला काय सांगायचं आहे ते सांगा. मग अविराज बोलायला सुरुवात करतो, पहा श्रेया, तुम्ही त्याची बायको आहात म्हणून काही गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे, ज्या आजपर्यंत तुम्हाला सांगितल्या गेल्या नाहीत. कदाचित तुमच्या सुरक्षेसाठीच विजयने या सगळ्या गोष्टी तुमच्यापासून लपवून ठेवल्या असाव्यात, किंवा मग त्याच्या भीतीमुळे तो तुम्हाला काही सांगू शकला नसेल, कारण त्याला वाटत असावं की या सगळ्या गोष्टी ऐकून तुम्ही त्याला सोडून गेलात तर त्याचं काय होईल. मी त्याला खूप समजावलं होतं, पण तो म्हणाला होता की तो सगळं मॅनेज करून घेईल,
पण दुर्दैवानं सगळं बिघडलं. त्यामुळे मला वाटतंय आता मला स्वतःच तुम्हाला सगळं सांगायला हवं. श्रेयाची घबराहट आता आणखी वाढू लागली होती. विजयबद्दल अशी कोणती गोष्ट आहे जी तिला आजपर्यंत माहीत नाही आणि ती सांगण्यासाठी अविराजला स्वतः इतक्या रात्री त्यांच्या घरी यावं लागलं? हेच तिच्या मनात सतत चालू होतं. ती या विचारातच होती तेवढ्यात अविराज पुन्हा बोलू लागला. श्रेया, विजय फक्त एक बिझनेसमन नाही, त्याची एक वेगळी ओळखही आहे जे तुम्हाला अजून माहिती नाही. तो अंडरवर्ल्डशी कनेक्टेड आहे. अविराज एवढं बोलताच श्रेया धक्का बसल्यासारखी म्हणाली. व्हॉट? अंडरवर्ल्ड? तुम्ही काय बोलताय? श्रेयाची अशीच प्रतिक्रिया येईल हे अविराजला आधीच माहिती होतं, कारण कोणालाही अचानक कळलं की त्याचा नवरा अंडरवर्ल्डशी जोडलेला आहे तर अशी प्रतिक्रिया येणं स्वाभाविकच होतं. श्रेयाला शांत करत अविराज म्हणाला, पहा, तुमची अशी प्रतिक्रिया नॉर्मल आहे, पण आधी माझी पूर्ण गोष्ट ऐकून घ्या. मग तो पुढे म्हणाला, श्रेया, विजय अंडरवर्ल्डशी कनेक्टेड आहे हे खरं आहे, पण तो कोणतंही बेकायदेशीर काम करत नाही. तो या क्षेत्रात आला फक्त आपल्या आई वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी. त्यांचा खून त्याच्याच कुटुंबातील लोकांनी केला होता. हे सगळं मी तुम्हाला सांगू इच्छित नव्हतो. कधी वेळ मिळाला तर या सगळ्याबद्दल विजयलाच विचारा. कदाचित तो स्वतः तुम्हाला सगळं सांगेल. असो, त्याने बदला तर घेतला होता, पण त्याच सगळ्यामुळे त्याचे अनेक शत्रूही तयार झाले होते. त्यांच्यातलाच एक होता विक्टर आणि त्याचा भाऊ. विक्टरचा भाऊ विशाल हा सगळ्या बेकायदेशीर धंद्यामध्ये गुंतलेला होता. इतकंच नाही तर तो मुलींची तस्करी सुद्धा करत होता. एकदा त्यांनी अशाच प्रकारे अनेक मुलींचं अपहरण केलं होतं आणि त्यातच विजयची बहीण मितालीही होती. विजयकडे कुटुंबाच्या नावावर फक्त तिचीच साथ होती. जशी बातमी मिळाली तसं मी आणि विजय ताबडतोब तिकडे निघालो. मितालीसह त्या सगळ्या मुलींना वाचवण्यासाठी, पण आम्ही पोहोचायला उशीर केला होता. तोपर्यंत विशालला कळून चुकलं होतं की मिताली ही विजयची सख्खी बहीण आहे आणि त्यानंतर त्याने तिच्यावर निर्दयपणे अत्याचार केला होता. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा मितालीचा अर्धनग्न निर्जीव देह समोर पडलेला होता. तिचे डोळे अजूनही प्रवेशद्वाराकडे उघडे होते, जणू या आशेने की तिचा भाऊ तिला वाचवायला नक्की येईल. आणि त्यानंतर ती अवस्था पाहून आमचा संयम सुटला आणि आम्ही त्यांच्या सगळ्या माणसांवर गोळीबार सुरू केला. तेवढ्यात विशाल पूर्णपणे गोंधळला. त्याने मितालीला उचललं आणि विजयच्या डोळ्यांसमोरच तिला गोळी मारली. विजय धावत गेला मितालीला धरायला, पण ती त्याच्या कुशीतच कोसळली. आपल्या डोळ्यांसमोर आपल्या आयुष्यातील शेवटची उरलेली व्यक्ती, आपली बहीण निघून जाताना पाहून विजय अक्षरशः दगडासारखा थिजून गेला. आणि हे सगळं पाहून तो हरामखोर हसत होता. त्याला यात आनंद मिळत होता. हे पाहून मलाही सहन होईना. मी तिथेच पडलेली मशीन गन उचलली आणि संपूर्ण मॅगझीन त्याच्यावर रिकामी केली. अविराजची ही सगळी कथा ऐकताना श्रेयाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याचबरोबर तिला हे ऐकून धक्काही बसला होता की अविराज सारख्या माणसाने असं काही केलं होतं. श्रेयाचे भाव अविराज सहज ओळखत होता. तो मनात हलवत पुढे बोलू लागला, तू बरोबरच विचार करतेस. विजयसोबत मीही यात सामील होतो. मी सेल्फ डिफेन्स, फायटिंग, शूटिंग्स या सगळ्याचं प्रशिक्षण घेतलं होतं, पण मला कधीही अंडरवर्ल्डमध्ये जायचं नव्हतं. म्हणून मी विजयला फक्त मागून सपोर्ट करत होतो. पण तू मान्य कर किंवा नको, कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी कधी कधी चुकीची पावलं उचलावी लागतात. आमचं ते पाऊल त्यापैकीच एक होतं. मग तो पुन्हा मूळ विषयाकडे वळत म्हणाला, आपल्या भावाच्या मृत्यूनंतर विक्टर सुडाच्या आगीत वेडा झाला होता. त्याला वाटत होतं की विजयनेच त्याचा भाऊ मारला आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्ष तो विजयला कसं मारायचं किंवा त्याची एखादी कमजोरी सापडली तर ती विजयच्या डोळ्यांसमोर संपून
त्याला तडफडताना पाहायचं होतं याच विचारात होता आणि म्हणूनच त्याने तुला आणि अनुषालाही किडनॅप केलं होतं. मग अविराज श्रेयाकडे पाहत म्हणाला, श्रेया, मला माहीत आहे की तू दुखावलेली आहेस, पण विजय सध्या तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त वेदना सहन करत आहे. त्याला आता तुझी खूप गरज आहे. एकदा जे त्याच्या आयुष्यात घडलं, जवळजवळ तसंच काहीतरी त्याने पुन्हा अनुषाच्या बाबतीत आपल्या डोळ्यांसमोर घडताना पाहिलं आहे. त्यामुळे तो आतून पूर्णपणे कोलमडून गेला आहे आणि वरून तूही त्याच्याशी असं वागतेस. मग तो कुणाकडे जाणार, आपली वेदना कुणाशी शेअर करणार? मला माहिती नाही, पण मी जे पाहिलंय त्यावरून एवढंच म्हणेन, मितालीसाठी विजयच्या डोळ्यात जे प्रेम होतं तेच प्रेम इतक्या वर्षानंतर मला अनुषासाठी त्याच्या डोळ्यात दिसलंय. तो अनुषावर मनापासून प्रेम करतो. आज अनुषाची जी अवस्था आहे, तिला जर काही झालं असतं तर विजयही जिवंत राहिला नसता. त्या क्षणी तो स्वतःला सावरत होता, मला सावरण्यासाठी, कारण मीच पूर्णपणे तुटून गेलो होतो. हे बोलून तो एक खोल श्वास घेत आपल्या जागेवरून उठला आणि म्हणाला, श्रेया, सध्या मी स्वतः अनुषापासून दूर आहे. त्यामुळे आपल्या माणसापासून दूर राहणं किती वेदनादायक असतं हे मला चांगलंच कळतंय. मी तुला आणि विजयला त्या वेदनेतून जाताना पाहू इच्छित नाही. विजय तुझ्यावर खूप प्रेम करतो, म्हणूनच तो काहीच बोलत नाही. तू जसं हवं आहेस तसंच सगळं होऊ देतोय. अनुषा बरी होईलच आणि तिला माझ्याकडे परत यावंच लागेल. पण मला वाटतंय तुम्ही दोघांनीही आपलं सगळं नीट सोडवावं. आमच्यामुळे तुम्हाला अशा अवस्थेत पाहणं मला अजिबात आवडत नाही. बरं, मला जे सांगायचं होतं ते मी सांगितले. पुढे तुमची मर्जी, मी निघतो. असं म्हणत तो तिथून निघू लागला. तेवढ्यात श्रेयाने डोळ्यातले अश्रू पुसत विचारलं, तो आत्ता कुठे आहे? हे ऐकून अविराज थांबला. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा उमटली आणि तो म्हणाला, आपल्या ऑफिसमध्ये. इतकं बोलून तो तिथून निघून गेला. काही वेळानंतर 5-6 गाड्या सिंगल ग्रुपच्या ऑफिस समोर येऊन थांबल्या. मधल्या गाडीतून श्रेया उतरली आणि पटकन इमारतीत शिरली. विजयचा असिस्टंट सुमन तिला विजयच्या केबिन बाहेर सोडून निघून गेला. श्रेयाने आत पाऊल टाकताच पाहिलं, पूर्ण केबिन अक्षरशः अस्तव्यस्त झालं होतं. सगळं सामान विस्कळीत पडलेलं होतं. हे सगळं दुर्लक्ष करत ती विजयला शोधत आत आली आणि तेव्हा तिची नजर समोरच्या मोठ्या काचांच्या भिंतीजवळ उभ्या असलेल्या विजयकडे गेली. एका हातात अर्धी रिकामी विस्कीची बाटली धरून बाहेरच्या अंधाराकडे पाहत तो शांतपणे दारू पीत उभा होता. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा.